तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी। तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथं बघू शकता, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय इथं दिलेला आहे। तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेकरिता शिक्षण विभाग सातारा जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत रिक्त असलेली जी डेटा एंट्री ऑपरेटर यांची जी पदे आहेत, तर ती इथं तात्पुरत्या स्वरूपात भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। तर पदाचं जे नाव आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर। तर यासाठी इथं 4 जागा आहेत तालुका स्तरावरील आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं किमान 12वी पास लागणार आहे आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येईल। तसेच तुम्हाला मराठी टायपिंग इथं 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग इथं 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। तसेच तुम्हाला तर MSc लागणार आहे आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते तुम्हाला इथं 20,650 इतके मिळणार आहे। त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत। तर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे, तर ती इथं कशाप्रकारे होणार आहे, तर इयत्ता 10वी व 12वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारींची एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यास इथं 10 गुण बोनस देण्यात येतील आणि गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी इथं तयार करण्यात येईल आणि गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी अनुक्रमे 12 उमेदवार याप्रमाणे इथं बोलवण्यात येईल आणि सदर यादीमधील उमेदवारांची इथं मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा इथं घेण्यात येईल। तर अशी तुमची इथं 100 गुणांची परीक्षा इथं होणार आहे आणि ही परीक्षा इथं एकाच दिवशी घेण्यात येईल आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला किमान 50 गुण मिळवावे लागतील, तरच तुम्ही इथं निवडीसाठी पात्र राहणार आहेत। त्यानंतर या दोघी परीक्षेमधील गुण एकत्रित करून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड यादी इथं प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने व तात्पुरत्या स्वरूपात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून इथं नियुक्ती देण्यात येईल व पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर या भरतीसाठी जो तुम्हाला अर्ज आहे, तर तो इथं कशाप्रकारे करायचा आहे, तर उमेदवारांनी इथं विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथं पासपोर्ट फोटो लागणार आहे तुमची अलीकडील काढलेले आणि अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र, तसेच वयाचा पुरावा, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि अर्जाच्या पाकिटावर डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज असे तुम्हाला इथं नमूद करायचे आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते 19/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत। समक्ष अथवा पोस्टाने तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं पाठवायचे आहेत। तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं 11 महिन्यांसाठी इथं राहणार आहेत। त्यानंतर अपात्र उमेदवारांची जी यादी आहे, तर ती इथं जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल, तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता। त्यानंतर भरती प्रक्रियेची इथं वेळापत्रक दिलेली आहे। तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे, तर ते 19/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत। त्यानंतर 20/8/2024 ते 23/8/2024 तुमची इथं अर्जांची छाननी होईल। तसेच 24/8/2024 तुमची इथं गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर या यादीबाबत जर तुम्हाला काही आक्षेप असतील, तर ते तुम्ही इथं 25/8 ते 27/8/2024 पर्यंत इथं नोंदवू शकता। त्यानंतर अंतिम पात्र व अपात्र जी यादी आहे, तर ती 28/8 इथं प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर पात्र उमेदवारांची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे, तर ती इथं 31/8/2024 होणार आहे। त्यानंतर तुमची इथं निवड यादी व प्रतीक्षा यादी इथं 3/9/2024 प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे। तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर अनुभव असेल, तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते 19/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत, 10:30 ते 6 या वेळेमध्ये जिल्हा परिषद सातारा येथे। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।